नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण करत आहोत मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार असतात त्याचं उद्यापन. तर असं मी पहिल्यांदा उंबऱ्यावरती रांगोळी काढून घेतली होती उंबरठा पूजन करून. त्यानंतर मी चौरंगाच्या कडेने अशा प्रकारे रांगोळी काढून घेतली आणि श्री गणेशाय नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः प्रसन्न असं लिहायचं असतं. त्याच्यानंतर असं मी समई लावून घेतली, तिची ही पूजा करून घेतली आणि पाट स्वच्छ धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा आणि मगच तिथे ठेवायचा. त्याच्या आधी चारी बाजूनी व्यवस्थित अशी रांगोळी काढून घ्यायची. सुरुवातीला गणेशाय नमः, महालक्ष्मी प्रसन्न लिहायचं. त्यांचं स्वच्छ वस्त्र अंथरायचं. एक देवीचा आपल्याकडे जो फोटो असेल ते ठेवायचा. वस्त्र ठेवायचं, त्याच्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची. आणि अशा प्रकारे एक कलश घ्यायचा, त्याला अशा कुंकूच्या पट्ट्या ओढायच्या 5 किंवा 7 हळद कुंकूच्या. मग त्याच्यामध्ये तांदूळ, सुपारी, दुर्वा, नाणं वगैरे टाकायचं आणि मग तुमच्याकडे जो ड्रेस असेल तो घाला अथवा ना घालो. तुमच्या म्हणण्यावरती, असं जसं देवीला तुम्हाला सजवायचं आहे तशा प्रकारे तुम्ही सजवून घेऊ शकता कलशाला. त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती असेल तर, अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर, नाहीतर मग सुपारीही तुम्ही ठेवू शकता. आता अन्नपूर्णा आपल्या देवारात असते म्हणूनच. आता तुम्ही माझ्या अन्वीचे क्रिसमसचे वगैरे व्लॉग पाहिले असतील, तर जसं अन्वीला मी माझे हे देवी मातेचं व्रत उद्यापन करताना सोबत बसवत असते, की कसं पूजा करायची, काय करायची ते समजून सांगत असते. आणि मी उद्यापनाला मग काही न बनवता मी दिलते असे टीन मागवले होते गुलाबजामुन आणि रसगुल्ल्याचे, आणि गुलाबाची फुलं, केळी असा मी प्रसाद आणि पुस्तकं अशा प्रकारे मी उद्यापन केलं. तर कोणी कोणी वेगळ्या प्रकारे करतात. आता पुरणपोळी मागच्याच गुरुवारी केली आणि मी काही सुवासिनी नाही घातल्या, तर त्यांना अशा प्रकारे मी हेच दिलं. तर हे आहे एका गुरुवारचं माझं फोटो. तर अशा प्रकारे मग मी केलं तर देवीचं उद्यापन. आता कोणी कोणी जेवू घालतं, कोणी खीर करतं, तर मी हे मागवलेलं आपापल्या सोयीनुसार, आपापल्या ह्याच्यानुसार आपण करायचं असतं. प्रत्येक वर्षी असं वेगवेगळ्या प्रकारे मी करत असते. आणि अशा प्रकारे मेन म्हणजे सुवासिनींना काहीतरी म्हणजे आनंदाने ते आपल्या घरून जाणं हे महत्त्वाचं असतं, की तुम्ही काय दिलं, काय घेतलं ते महत्त्वाचं नसतं. त्या आनंदाने पहा की त्या आनंदित आहे. आणि मी आमच्या सोसायटीमध्ये जे हाऊसकीपिंगच्या बायका आहेत त्यांना मी अशा प्रकारे बोलवलं होतं हळदी कुंकवासाठी. आणि मग 5 बायकांना मी बोलवलं आणि मग उद्यापन केलं. तर त्यांना केळी, गुलाबजामुनचा टीनचा बॉक्स, त्याच्यानंतर पुस्तक आणि गुलाबाचं फूल, हळदी कुंकू अशा प्रकारे देऊन मी उद्यापन केलं. त्यांना खूप आनंद झाला आणि मलाही छान आनंद झाला. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं मी उद्यापन केलं. तर तुम्हाला कसं वाटलं माझं हे उद्यापन नक्की सांगा. आणि या आहेत त्या आमच्या विमल मावशी आहेत. तर अशा प्रकारे मग पूजा वगैरे करून, आरती करून, नैवेद्य दाखवून मग मी उद्यापन केलं. तर तुम्ही असंच करता का? नक्की मला सांगा. जय देवी माता की जय.